घे घे, समद वाढून घे. घरातलं सगळं सामान संपलंय. तेल, मीठ, तांदूळ समद संपलंय. आता वाणी बी उधार देणं झालंय. या घरात कोणाला काय पडलंय का त्याचं? बाप आधीपासूनच घरात बसलाय. आता पोराची नोकरी गेली आहे. सानिकाचं प्रकरण सगळ्या जगाला माहितीये. 4 घरची धुणी भांडी करावं म्हटलं, रस्त्यात गेल्या गेल्या बायका विचारतात, काय हो अनुराधाबाई, तुमची पोरगी गर्वार आहे ना व? त्या बाळाचा बाप कोण? काय उत्तर देऊ लोकांना? सांगू का त्यासनी माझा पोरगा बायकोचा बैल झालाय म्हणून, तिच्या ताटाखालचं मांजर झालाय म्हणून? घरात पैसे कुठून येणार आहेत? सासूबाई, असं काही होणार नाही. शुभू नक्की काहीतरी मार्ग काढेल. आणि उद्या वेळ आलीच ना तर या घरची सून म्हणून मी काहीतरी काम शोधू. पण काही झालं तरी घरात पैशाची कमी पडू देणार नाही. नको ग बाई, नको. आता तुझ्या हातचा अमृत बी नको. ज्या दिवशी या घरात आलीस का नाही, त्या दिवसापासून या घरची शांती, सुख, समृद्धी समधी नाहीशी झाली आहे. आओ सासूबाई. हाय, श्रावणी या घराला सांभाळण्याचा प्रयत्न करते ग, पण आज माझ्या या हतबलतेमुळे तिला हे बोलणं ऐकायला लागते. मला काहीतरी करायला लागेल. तर डोकंच चालत नाही आता. मॅडम, जर इंद्रनीलची खरंच DNA टेस्ट झाली तर समजा सत्य बाहेर पडेल. इंद्रनीलने सानिका संगत जे काय केलंय ते सिद्ध होईल. आणि असं झालं का नाही तर माझा भाऊ जेलमध्ये सडेलो नाही. हे असं होऊन चालणारच नाही आपल्याला. जोपर्यंत अलकनंदा जिवंत आहे तोपर्यंत तिच्या जाळ्यातून तो शुभ्या आणि श्रावणी कधीच सुटू शकत नाहीत. लक्षात ठेव. तू नको काळजी करूस. हे बघ, तूप जर का सरळ बोटाने निघत नसेल ना तर बोट वाकडं करायला लागतं. आता उलटा फासा फेकायचा. म्हणजे काय करा? काम जरा. हॅलो, इन्स्पेक्टर रुद्र, मी जे काही सांगते तुला ते नीट ऐक. कळलं? काय मॅडम, तुम्ही आता जे सांगितलंय ते खरोखरच करायचं आपल्याला? हा एकच मार्ग आहे रुद्र, आणि हे तुला करावंच लागेल. ठीक आहे मॅडम. त्या शुभंकर आणि श्रावणीची वाट लावायची असेल ना तर हा खेळ खेळायला मी तयार आहे. गुड. आई तुला उगाच बोलली. तू घरातली प्रत्येक काम करतेस, प्रत्येकाला सांभाळतेस, तरी बी आईने तुझ्यावर हात उगारलाय. सैनिकाला न्याय मिळवून देणं हे काय गुन्हा आहे काय? शुभू, मला काही सासूबाईंचा राग आलेला नाही. शुभू, मुळात त्यांचा राग माझ्यावर नाहीच आहे, परिस्थितीवर आहे त्यांचा राग. आणि मला सांग, आपल्या मुलीबद्दल जर अशी बातमी पेपरात छापून आली तर कुठलीही गप्प राहील. तू माझा विचार नको करूस रे, मी ठीक आहे. पण नाही श्रावणी, तू त्या इंद्रनील विरोधात जी पोलिसांमध्ये तक्रार केलीस ना ते 100% बरोबर केलेस. आता मागे हटायचं नाही, कुठल्या बी दबावाला भीक घालायची नाही. उद्या सकाळी पाहिजे असेल तर मी येतो पोलीस स्टेशनमध्ये, पण आता मागे यायचं नाही. हो, आता आपण शेवटपर्यंत लढायचं. पण शुभू, पुढे काय करायचं? म्हणजे तुझ्या नोकरीचं काय? श्रावणी, मी जिथं जाईल तिथं ना ते अलकनंदा, स्वीटी आणि त्या नालायक रुद्रनं आपला एक माणूस नेमलाय. मी कुठल्या बी कंपनीत गेलो ना, माझ्या जायच्या तिथे एक फोन येतोय. मला साधी नोकरी मिळवू देत नाहीत ती लोक. हे बघ,
तुला दुसऱ्यांकडे कुठे नोकरी मिळत नाहीये ना, मग कशाला दुसऱ्या कोणाची तरी चाकरी करायची? आपण आपल्या पायावर उभे राहूया, आपला बिझनेस सुरू करूया. कुठला बिझनेस श्रावणी? माझ्याकडे साधं भांडवल नाहीये ग. शुभ, ऐक तू माझं, ऐक. हे बघ, बाबांचा टेम्पो किती दिवसांपासून तिकडे बंद पडलाय, तो आपण सुरू करून घेऊया ना. हे बघ, मला असं वाटतंय आपण आपला ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस सुरू करू शकतो. सुरुवात छोटी असली ना तरी चालेल, पण आपण एकदम मेहनतीने आणि मन लावून काम करू. ठरलं तर मग उद्या सकाळीच जाऊयात आणि टेम्पो दुरुस्त करूयात. नोकरी मिळो अगर नाही मिळो, आता माझी हीच नोकरी आणि ह्योच व्यवसाय. हे रथ हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा, जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा, क्षितिजाच्या तू शाईनी रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू. शुभू, नाकाला लागले. चालू होते का बघतो थांब. काय रे? बघूया थांब जरा, असं मला असं वाटालंय बघतो. बघ आता. व्हायला पाहिजे.